काय चाललंय? बंद करा हा तमाशा. निर्लज्जपणाचा कळस आहे खरंच. काल परवापर्यंत माझं भाडं भरायला पैसे नाहीत म्हणून गयावया करत होतात, आणि आज खुशाल चाळीच्या भर चौकात नाच गाणी करताय, पार्ट्या जोडताय. अजून एक गोष्ट आहे जिला जोडायची फार इच्छा होतीये मनातून, पण वयाचा मान राखून मी तसं करत नाहीये, म्हणून मग पार्ट्या जोडतोय. ए सटवे, हे टोमणे कळतात बर का मला, पण टोचून बोलणं हे माझं काम, आणि भाडं भरणं हे तुमचं काम आहे. ते वेळेवर करा, नाहीतर. एक मिनिट. घ्या घ्या ना. अहो घ्या, हो तुमचेच पैसे आहेत हो ना, नीट मोजून घ्या. पूर्ण आहे हे तुमचं या महिन्याचं भाडं. आता निदान पुढचा महिनाभर तरी आमच्याकडे पैसे मागायला आणि आमच्या डोक्याला शॉट द्यायला येऊ नये, नाहीतर. एनिवे, थँक्स आणि बाय. पण इतक्या लवकर एवढे पैसे उभे कसे राहिले? थांबा, मी सांगते. त्याचं काय झालं, आम्ही ना रस्त्याने जात होतो तर रस्त्याच्या कडेला आम्हाला पैसे आडवे पडलेले दिसले. तुम्ही कसं दुपारच्या जेवणानंतर असे आडवे पडता तसे ते पडले होते. आम्हाला लय वाईट वाटलं हो. मग आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हणलं उठा बाबांनो, तर ते जागचे हल्लेच नाहीत. मग आमची सटकली. मग आम्ही त्यांना म्हणलं ए सावधान, तू लगेच उठून उभे राहिले ना. ए चिचुंद्रे, काय फालतू बडबड लावलीस? अहो तुम्हीच विचारलं ना पैसे कसे उभे राहिले, त्याची स्टोरी सांगते. या सगळ्याचा या गोष्टीशी काय संबंध आहे? मग तुमचा बी पैसे कसे उभे राहिले, कुठून उभे राहिले याच्याशी काही संबंध नाहीये ना. तुम्हाला तुमचे पैसे भेटले ना, मग झालं. आम्हाला आमची मजा करू द्या, तुम्ही जा. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला ताई, सावकाश. ठीक आहे, जे काय करायचं ते रात्री 10 पर्यंत. 10 नंतर आवाज आला तर पोलिसांना बोलवी. अरे 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 आदित्यराव, शेवटी एका बाईनी लाज वाचवली तुमची. बस 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 बस. अरे खड्ड्यात गेली ती घारी मांजर, ती आता आपलं काही बिघडवू शकणार नाही. आणि जर का ती परत काही बोललीच ना, तर आपण मस्त चायनीज खाऊया आणि तिला कुंफूचा डेमो देऊया. कुंकू? आपण कशाला तिला कुंकू लावायचं? कुंकू नाही, कुंफू म्हणजे कराटे. बेसिकली चायनीज मार्शल आर्ट्स, म्हणजे जसं हिया असं करतात ना ते. मला तसलं काही येत नाही. मला ना बुक्की आणता येते. कांद्यावर बुक्की आणतात ना, तशी तिच्या नाकावरच बुक्की आणणार आहे. कभी काली रतियाँ, कभी दिन सुहाने, किस्मत की बातें तो किस्मत ही जाने. ओ बेटा जी, ओ बेटा जी, अरे ओ बाबूजी, किस्मत की हवा कभी नरम कभी गरम,
कभी नरम नरम कभी गरम गरम कभी नरम गरम नरम गरम। ओ बेटा जी किस्मत की हवा कभी नरम कभी गरम कभी नरम नरम कभी गरम गरम कभी नरम गरम नरम गरम। ओ बेटा जी। ये रेड्या, अरे काही पिठलं भात आहे का ते? चायनीज आहे ना ते? आणि समोर बघ ना जरा कोण बसलंय ते. मोठ्या माणसांसमोर ना जरा स्टाईलने खावं. हे बघ आता. हे काय करतय? अगं असंच बरोबर आहे. यानी ना असं जेवणाचा फील येतो. हा आज आपण आपल्या मेहनतीचं खातो त्यामुळे पोट असं एकदम तुडुंब भरलं पाहिजे, जेवणाने सुद्धा आणि आनंदाने सुद्धा. खरे सईताई, तुम्ही आल्यापासून रोजच्या रोज मला एवढा आनंद होतोय ना. आईची आण घेऊन सांगते, एवढा आनंद मला कधीच झाला नव्हता. वा रे वा, म्हणजे नवऱ्याला काय किंमतच नाही का? नाहीच आहे. घरात बसून राहणाऱ्या आणि फुकट गिळणाऱ्या नवऱ्याला जगात कुठंच किंमत नाहीये. विद्या नाही सईताई, आज बोलू द्या मला. लय दिसाचं मनात साचलंय. पुरुषानं कमवायचं आणि बायकोनं त्यात भागवायचं, एवढंच माहित आहे यांना. पैसे कमवायचं लय माझ्यांना, पण नोकरी गेली, हातातला पैसा गेला तरी पण माज कमी होत नाही यांचा. मी मोडेन पण वाकणार नाही, मी कुणाची गुलामी करणार नाही, असली डायलॉग बाजी चालू असते यांची. पण नुसती बडबड करून पोट भरत नाही ना. पण त्याच्यासाठी नोकरी करावी लागते, मिळेल ते काम करावं लागतं. पण ते कुठं जमतंय ह्यांना? म्हणून मग बाईला समद घर पाठीवर घेऊन चालावं लागते, जसं मी आणि सईताई करतोय. तवा ताटात हे 4 चवीचे घास खाताय ना, ते बायकोच्या जीवावर खाताय, हे जरा लक्षात असू द्या. आणि बघा, हा फुकटचा मात सोडून काही काम करायला जमतंय का ते? काय हो आदित्य दादा, मी काही चुकीचं बोलते का? अयो काय झालं? मी तर भगवानला बोलत होते. इट्स ओके, मी बघते. आधी काय झालं? तू पार्टी सोडून जेवण सोडून असा अचानक इथे का आलास? काय झालंय का तुला? कुठे? काहीच नाही. काही नाही ना? मग चल, विद्या आणि भगवान वाट बघतात आपली. चल. माझी नाही तुझी बघत असेल. तू तू पुढे. तर हे काय नवीनच? खरंच काही नाही. तू मी ओके आहे का तुझं? आधी मला खरं सांग, विद्या जे काही बोलली ते ऐकून तू इथे निघून आलास ना? तुला सगळंच माहिती आहे, मग कशाला विचारायचं? कारण तुझा गैरसमज होतोय. आधी ती तुझ्याबद्दल काहीही बोलत नव्हती. तिची जी काही बडबड चालली होती ती सगळी भगवानसाठी चालू होती. ती जे जे बोलत होती त्यातली प्रत्येक गोष्ट जेवढी भगवानला लागू पडते तेवढीच मलाही लागू पडते. नोकरी घालून बसलेला, घरात नुसतं बसून राहणारा, नवीन काम न मिळू शकणारा दुसरा नवरा कोण आहे? मीच आहे. बरं, मोडेन पण वाकणार नाही, कोणाची गुलामी कधी करणार नाही. माझ्यावर अमुक संस्कार आहेत, ही माझी तत्व आहेत, मूल्य आहेत, हा माझंही माझाच आहे. बायकोच्या कामावर अवलंबून न राहता तिला मदत म्हणून आता वाटेल ते काम केलं पाहिजे, असं दुसरं कोण आहे? मीच आहे ना. तू नको ना टेन्शन घेऊस, मी आहे ना. तू आहेसच ग. तू आहेस म्हणूनच जे चाललंय ते चांगलं चाललंय. तू तुझा फुलांचा बिझनेस चालवतेस, तू आपलं घरही चालवतेस. त्यात माझा राग, माझे मूड, माझं फ्रस्ट्रेशन सगळं तू सांभाळून घेतेस. हे सगळं तू जमवतेस याचा अभिमानच आहे मला, आणि तो कायम असणार आहे. उलट तुला मदत म्हणून मी काहीच करू शकत नाही ना, याचं दुःख आहे मला.
ह्याचा त्रास होतोय मला सारखा आणि त्याचं मला काहीच करता येत नाही. आयुष्यात पहिल्यांदाच मला तुझ्या आनंदात माझा आनंद शोधताच नाही येत आहे. आणि मला असं नाही वागायचंय. मला असं नुसतं हातावर हात ठेवून बसून नाही राहायचंय. माझ्या सिंधू मामीचे टोमणे लोकांचे बोल ऐकत नाही बसायचंय. मला काम करायचंय. मला तुझ्यावरचा ताण कमी करायचंय. मला स्वतःला सिद्ध करायचंय. मला काहीतरी करायचंय यार. सध्या समोर एकच मार्ग दिसतोय, पण त्यासाठी मला माझी तत्व, मूल्य, मामांचे सगळे संस्कार, माझा स्वाभिमानच बाजूला ठेवावा लागणार आहे. आणि कदाचित तुलाच ते आवडणार नाही. तू नको माझा विचार करूस. तू आता फक्त आणि फक्त स्वतःचा विचार कर. कारण इथून पुढे तू काय करू नकोस हे मी नाही सांगणार तुला. पण सई, तुला काम केल्याने बरं वाटणार असेल ना, तुला ते केल्याने जर का आनंद मिळणार असेल, तुझ्यातला कॉन्फिडन्स वाढणार असेल आणि आपल्या आयुष्यातला सुद्धा आनंद वाढणार असेल तर तू कर काम. हा फक्त कुठलंही काम करण्याच्या आधी ते तुला नक्की आवडणार आहे ना याचा विचार कर आणि जे काही करतोय ते सांभाळून कर. कुठलंही काम केल्यानंतर जर का तुला फक्त एक पगाराचा दिवस ऑसम वाटणार असेल आणि बाकीचे 30 दिवस बोनस म्हणून मनस्ताप मिळणार असेल तर तेही सहन करायला तयार आहे मी. नाही, आता मला फक्त काम म्हणजे कामच करायचंय. बस ठरलं तर मग उद्यापासून करेन मी जेडीकडे काम. मला माझी गाडी चकाचक आणि टकाटक दिसली पाहिजे. एवढी फुलं लावा की असं वाटलं पाहिजे गाडी नाही, हँगिंग गार्डन आहे. माझ्या सासऱ्याला वाटलं पाहिजे की त्याचा जावई करोडपती आहे. अहो एवढं समजा करायचं म्हणजे पैसे पण तेवढेच लागतील बघा. किती होतील सांगा? 20,000. नुसती फुलं लावायची एवढे? आता तुम्हाला हँगिंग गार्डन पाहिजे म्हणजे तेवढे होतीलच ना. नाही, एवढं नाही जमणार. मग किती जमतील तुम्हाला? 1000 रुपये देन. 1000 रुपयाचा ना एक मोठा हार येईल, तो बोनेटला लावा आणि निघा अष्टविनायकाच्या दर्शनाला. जास्त बोलू नका. 10,000 फायनल करा, लगेच चेक देतो. चेक बी काही नाही, तुम्ही कॅशच द्या. कॅश नाहीये माझ्याकडे. मग कशाला लग्न करताय? जा आणि जरा पैसे कमवा. हो, सरळ सांगा ना तुम्हाला जमणार नाही म्हणून. आम्हाला नाही, तुम्हालाच जमणार नाही करोडपती बनायला आणि दिसायला सुद्धा. किशात नाही आणा आणि मला म्हणा ना. चल निघा. थांबा. एक मिनिट थांबा. बसताय कुठे? थांबा. नाही, तिचं बोलणं मनावर घेऊ नका. ते काय ना, खूप ऊन आहे ना, त्याच्यामुळे जरा ती असं बोलते. जरा सायकिक प्रॉब्लेम आहे थोडा. संध्याकाळी आलात तर एकदम प्रेमाने आणि छान बोलेली तुमच्याशी. आणि मी देते ना तुम्हाला एकदम बेस्ट डील देते, करेक्ट ऑफर देते. तुम्ही इथेच थांबा, मी आलेच. इथे थांबा, जाऊ नका. बस आता मी ते एक क्षणभर सुद्धा थांबू शकत नाही. शशी उठ, चल. निघताय तुम्ही? परत या. नाही, आम्ही बेटूला भेटल्याशिवाय जाणारच नाहीये. अरे पण कुठे आहे तुझी बेटू? बाथरूम मध्ये. इतका वेळ? ते काही मीच तिला घेऊन येते आता. अरे आप क्यों तकलीफ करिए, आप बैठिए ना. आप बैठिए. एक मिनिट. मी तिची आई आहे आणि तुझा तिच्याशी काय संबंध? इनफॅक्ट या घराशी तुझा काय संबंध? ती या घरची आई, बोला ना, बोला. नाही, गप्प का झाला? शशी, तुला मी म्हंटल ना, इथे काहीतरी गडबड आहे. या लोकांचा ना वेगळाच काहीतरी प्लॅन आहे. शर्मिला काय पण बोलू नकोस ग. आधी तुझी बेटू आतमध्ये काय करते ना हा डाऊट क्लिअर कर. मीच तिला घेऊन येते. सई. अरे काय चाललंय? कोण आरडाओरडा करताय? जग्या. अरे एका जमान्यात तुला बघून जेवढा राग यायचा ना मला, तेवढंच आज प्रेम येतं यार तुझ्यावर. म्हणजे एकदम जिगरी दोस्त वाली फिलिंग येते. जिगरी दोस्त म्हणजे आपण? अरे असं काय बोलतोस? म्हणजे आपण आता समधी तरी झालोय ना, म्हणजे रिलेशन तरी आहे ना आपलं. हा, काय रिलेशन आहे आता आपण चुकून योगायोग. अरे पण तू इकडे कसा?
तू तुरुंगामध्ये खडी फोडत होतास ना, मग काय झालं? खडी फोडून संपली की पैसे दाबून बाहेर आलास? खरं सांग मला. ओ ब्रह्मे, थांब शर्मिला, तू काय चुकीचं बोलत नाहीये. चला आपला रेकॉर्डच एवढा खराब आहे ना की त्याला तसंच वाटणार ना. पण काय ना जग्या, जेलमध्ये गेल्यावर ना बदललो आपण. लाईफ मध्ये ना फर्स्ट टाइम चांगलं वागावंसं वाटलं तुझ्यासारखं. आणि माझ्या चांगलेपणावर खुश होऊन ना त्यांनी मला लवकर सोडलं. अरे आज तू माझी जागा घेऊन जर माझ्या मुलीचा बाप होऊ शकतोस तर हा बब्या जग्या तर बनूच शकतो ना. बरं ठीक आहे, चल आज भांडाभांडी नको, कारण आज ना एकदम सॉलिड दिवस आहे. आज आपण आपल्या बेटूला म्हणजे सईला भेटायला आलो. ते तू आवाज दे ना तिला. तुझा सॉलिड आवाज ऐकला ना की ती लगेच बाहेर येईल. बाहेर येईल म्हणजे सई काय आता ती बाथरूम मध्ये आहे कधीपासून. तुला इकडे कोणी काय सांगितलं ह्याचा मला काही अंदाज नाही, पण मी तुम्हाला काय झालंय ते खरं सांगतो. बाब्या, आमचा आदित्य आणि तुमची मुलगी सई आता ह्या घरात राहत नाही. त्यांनी ह्या घराशी संबंध सोडलाय कारण ते हे घर सोडून गेले. अरे हे म्हणतायत की ती बाथरूम मध्ये आहे आणि तू म्हणतोयस की ती घर सोडून गेलेत. नक्की काय झालंय म्हणजे मला काय कळत नाहीये. शशी, तुला म्हणलं होतं ना काहीतरी गडबड आहे म्हणून इथे. अरे पण ते गेलेत कुठे आणि काय झालंय काय नक्की, कोण सांगेल का मला? हे बघ, काय झालं आणि काय नाही याचा तपशील तुला आता मी सांगत बसत नाही. पण काय ते दोघ जण काय तुझ्या शब्दात सांगायचं तर दुनियादारी शिकायला गेलेले आहेत. व्हेरी गुड. नाही म्हणजे तुमच्या भाच्याला त्याची गरज होतीच, कारण बेसिक जग कसं चालतं ना याची अक्कल नाहीये त्याला. पण मग माझ्या मुलीला का पाठवलं तुम्ही? नाही झेपत नव्हती ना तुम्हाला तर पाठवून द्यायची ना आमच्याकडे. हे पहा, त्यांनी कुठे जायचं, त्यांनी काय करायचं, ते काय करतायत याच्याबद्दल आम्हाला काही माहित नाही, कारण आम्ही काही त्यांना सांगितलेलं नाही. तो त्यांचा निर्णय त्यांनी घेतलाय. काय आहे, मनाप्रमाणे वागायचं, घरातली शिस्त मोडायची. घरातल्यांचा अपमान करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. मग माझाही नाईलाज झाला. अच्छा, म्हणजे तू भडकलास आणि त्यांना हाकललंच घराच्या बाहेर? मी त्यांना घरातनं हाकललेलं नाहीये. पण तुमच्या बोलण्यावरून तसं वाटत नाहीये. ठीक आहे, मानलं मी की तू त्यांना हाकललं नाहीस, ते त्यांच्या मर्जीने गेले. पण मग तू त्यांना थांबवलं नाहीस. गुड बॉय. आता कसा शहाण्यासारखा वागलास, असाच नेहमी वागायचा. एसी ऑफिस मध्ये बसायचं आहे ना तुला. मग चल आता गाडीचा एसी चालू कर. ये फोन बंद कर. ते तुझ्या बायको लयच तापले काय? आग लागली की काय तुझ्या घराला? लागली तर लागू दे, पाणी टाकायला ड्युटी संपल्यानंतर जायचा. आणि त्या बॉक्स मध्ये ठेवून दे. ड्युटी संपल्यानंतर फोन काढायचा बाहेर. चल चल आता गाडी फर्स्ट गिअर मध्ये टाक, मला जायला उशीर होतोय. चल लवकर. अरे बेटू, इथे का थांबवलीस गाडी तू? हो म्हणजे आपण इथे का आलोय? हा, कसला बकवास एरिया आहे हा. कुठे चाललोय आपण? ए थांब ना बेटू, काय चाललीस कुठे? हे बघ, तुला सांगते मी शशी, ही मुलगी ना आपल्याला परत उल्लू बनवणार आहे आणि पळून जाणार आहे. म्हणजे याची जुनी सवय आहे ही. ए मम्मा, मी आता बदलली आहे आणि सगळ्या जुन्या सवयी सोडल्या आहेत. ए बेटू, पण तू नक्की चाललीस कुठे? मी नाही, आपण चाललोय. कुठे? माझ्या घरी. अरे माझं घर बघायचं होतं ना तुम्हाला. चला ना मग. शी! म्हणजे
या बकवास एरियात राहतेस तू? हो. अरे 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 शर्मिला थांब यार जरा, आधीच काय अरे 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 अरे. एक्झॅक्टली. अरे शशी, इथे तुला दूर दूर पर्यंत कुठेतरी एखादा टॉवर किंवा बिल्डिंग दिसते का तरी? अगं तुझा बंगला असू शकतो किंवा रो हाऊस असू शकतं, हो की ना बेटू? ऑलमोस्ट. ऑलमोस्ट म्हणजे अजून आपण किती वेळ चालायचंय? जरा बराबर चाललीस ना तर 2 मिनिटात पोहोचू आपण. आणि मला चालायचंच नसेल तर? मग इथेच थांबून राहशील, पोहोचशील कशी? उगाच पीजे मारू नकोस हं? खरं खरं सांग, तुझ्या घरापर्यंत गाडी जात नाही? नाही, आम्ही डायरेक्टली प्लेननी लँडिंग करतो. चल ना, किती प्रश्न विचारतीये? चल ना, किती प्रश्न विचारशील? या वेलकम टू आमचं घर, भागूबाई सहनिवास चाळ. भागूबाई, हे कसलं ना? अगं मम्मा, ही जरा विंटेज लोकॅलिटी आहे ना, म्हणून तसं नाव आहे. आणि तसंही नावात काय, हो ना डाडू? बरोबर आहे. माझं नाव तरी कुठे आधी शशिकांत होतं? माझं नाव तर बब्या. शशी, एनिवे, सो वेलकम टू भागूबाई सहनिवास चाळ. आताच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या मॉडर्न मुंबईमध्ये जुन्या मुंबापुरीची आठवण करून देणारी ही आमची चाळ. आजूबाजूला मस्त हिरवीगार झाड आहे, त्याच्यावर 24 तास पक्ष्यांचा किलबिलाट चालू असतो. दिवसभर मस्त स्वच्छ सनलाईट असतो आणि रात्री चांदण्यांनी भरलेलं आकाश. हे सगळं आपल्या घरात कुठे एक्सपिरियन्स करता येतं? हो ना, हे सगळं एक्सपिरियन्स करायला आपण की नाही भरपूर पैसे देऊन 5 स्टार रिसॉर्टला जातो ना? तेच तर ना मम्मा, आपण भरपूर पैसे देऊन 5 स्टार रिसॉर्टला एखादा विकेट जातो, पण आम्ही इथे कमी पैसे देऊन 1 महिना राहतोय. आहे की नाही सॉलिड? एकदम. या आणि या चाळी इतकी आनंदी, प्रेमळ, सुखी आणि शांत माणसं तुम्हाला जगात कुठेही सापडणार नाही. काय रे, काम तू करा. अरे 1.5 महिन्यांनी एक तर उगवलायस आणि वर थोबाड करून पैसे मागतोस. काय लाज बीज नाही तुला? का बुडवून आलास ती सगळी मागच्या नाल्यामध्ये? सगळी कामं आवर आणि मग पैसे माग, नाहीतर मी. काय आता काय तोंड काय बघत उभा राहिलास माझं? उचल ती बादली आणि ला कामाला. मम्मा चल आपण आज जाऊया. तुझी साडी खराब झाली असेल मी तो देते काहीतरी नेसायला. ये चल. एक मिनिट. मम्मा, म्हणजे तुम्ही आमच्या सईबाईंच्या आई का? माफ करा, अहो त्या कामचुकाराच्या नादात माझं ना लक्षच राहिलं नाही. तुम्ही थांबा, मी तुम्हाला माझी स्वतःची जरीची कोरी साडी आणून देते. नाही, मी चांगली ओटीच भरते तुमची. नाही नको नको, मी ठीक आहे. अहो असं कसं? सईच्या लग्नात ना तुम्हाला मानपान करता आला ना मला, म्हणून म्हणलं. म्हणजे सईच्या लग्नाचा आणि तुमचा काय संबंध? अहो मी सईची केअरटेकर आहेत त्या या साडीच्या. आमच्याकडनं भाडी वगैरे त्याच वसूल करतात, पण त्यांच्याशी आपण नंतर बोलूया. आपण आज जाऊया ना. चल डाडू, आपण जाऊया घरी. चल मम्मा चल. हे बघ, ये इकडे. घरी जायची घाई करशील
तर परत नोकरी भेटायला वेळ लागेल. आणि नोकरी भेटायला जर का वेळ लागला तर घरच शिल्लक राहणार नाही. मग तू जाणार कुठे, आहे का नाही? तेव्हा जर का तुला नोकरी करायची खास भागवायची असेल तर पहिली माझी जरा तलब भागव. इथून पाऊण तासावर एक पानवाला आहे, त्याच्याकडे जाऊन JD साहेबांचा पान घेऊन ये आणि घरी मला दे. मी पान खाल्ला की तुझी ड्युटी संपणार. जा लवकर जा, तुझी बायको घरी वाट बघत असेल ना. लबाड. काय येणार आहे का आज? तुझा नवरा मिस्टर आदित्य कश्यप MBA. हा काय प्रश्न आहे का मम्मा? अगं पण येणार आहे, पण कधी येणार आहे? खरं तर आतापर्यंत यायला हवा होता. काय माहिती कुठे अडकलाय. एक पान दे. कलकत्ता या बनारसी? मराठी आहे, मुंबईचाच आहे. पान कलकत्ता बनवू या बनारसी? हो द्या, कुठलं नॉर्मली बनतं ते द्या. हरी पत्ती घाला, सुपारी डालू, घाला, इलायची घाला. आता काय इमाम? काय ते? पान नशे के लिए चाहिए या मजे के लिए? मला नकोच आहे पान. तो किसके लिए चाहिए? हा एक फालतू माणूस JD नावाचा. JD? अरे पहले बोलने का ना, पूरा फिर से बनाना पड़ेगा. थोड़ा भी 19-20 हुआ ना तो सीधा ऊपर है. अरे पुरानी बात है. एक पान वाला था जो JD साहब को हमेशा पान देता था. एक बार गलती से चूना ज्यादा गिर गया तो उसको रूम पे बुला के कटोरी भर चूना उसके मुंह में डाला. मुंह जल गया उसका. उसको अभी तक बोलना नहीं आता है. ये JD साहब ना बहुत डेंजर आदमी है. कहते हैं उसके सगे भाई को और उसकी बीवी को, उसके बेटे को, इन तीनों का मर्डर किया था JD ने. तू कब से जानता है उनको? झाले एक 2-3 महिने. ड्रायव्हर म्हणून काम करतोय. ड्राइवर? भाई ध्यान रखा, तेरे से पहले जो ड्राइवर था ना उसको बहुत मारा, इतना मारा कि लूला हो गया वो. जिंदा रहना है ना तो उनको गुस्सा मत दिला. एक मिनिट, पण त्या सख्या भावाचं तुम्ही त्याच्या काय म्हणत होता? हॅलो, तू पान घ्यायला गेलाय का उगवायला गेलाय? हे बघ, माझी तलब जायच्यात पान घेऊन या, नाहीतर. आलोच. हा लवकर ये. बाद. विद्या विद्या ऐक, आत्ता नको प्लीज. मम्मा ऑलरेडी जाम तापली आहे, त्यामुळे आतमध्ये माहोल खूप गरम आहे. अहो माहितीये मला, पण तुम्ही घाबरू नका. मी आहे ना तुमच्या बरोबर. मी माहोल एकदम मस्त करून टाकते बघा. काय करणार होत आपण? आणि तसंही मगाशी जी मी माती खाल्ली ना ती आता फवं देऊन साफ करणार. काय झाला का मूड? टोटली. आता आतला बी होईल बघा. सॉरी, ते मगाशी आरडा करत आले ना, म्हणून आता जरा हळूचकन आले आणि तुमच्यासाठी हे आणलंय. काय आहे? फव. काय? फव. अगं शर्मिला, पोहे पोहे पोहे. पोहे पोहे खाऊन बघा ना, एकदम मस्त झाले. हे तू बनवले? हा. मला वाटलं बाहेर कोणी रस्त्यावर फुकट वाटत होतं म्हणून परात भरून घेऊन आलीयस. मम्मा पास ना, तिने इतक्या प्रेमाने बनवून आणले तर तू. प्रेम? अजूनही तुला प्रेमाचा पुळका आहेच का ग? पण मला प्रेमापेक्षा ना हायजीन जास्त महत्वाचं वाटतं. आणि हिच्याकडे बघून मला असं वाटत नाही की हिला हायजीन बद्दल काही माहिती असेल. माहितीये तुला काही? मला ते इंग्लिश काही कळत नाही. आपण आमच्या ताईला कळता. मी 4थी पास आहे हो. मला फक्त आपली माणसं कळतात.
हे सगळं काय चाललंय? म्हणजे लग्नाच्या नावावर केलेली फसवणूक, ती संसाराच्या नावावर चाललेला जोक, आणि घराच्या नावावर हे भिकारडेपणाचं शोरूम. फक्त प्रेमाचं नाटक केलंस आणि तेही अगदी सक्सेसफुली केलं. माझ्या मुलीला वेड लावलंस, तिच्याशी लग्न केलं. अरे एक नोकरी धड तुला टिकवता आली नाही. माझी मुलगी, हा संसार, हे लग्न, तिचं फ्युचर, तसं काय टिकवणार आहेस तू? सई, ए थांब, तिच्याशी बोलायचं नाही हं? जे काही बोलायचंय ना माझ्याशी बोलायचं. आणि तसं करायची लाज वाटत असेल ना तर वाटून घे. कारण सोन्याने मडलेल्या माझ्या मुलीला लंकेची पार्वती केलेस तू. अरे 5 स्टार मध्ये उठबस असलेली माझी मुलगी, तिच्या तोंडात 4 घास भरवू शकत नाहीयेस तू. ऐशारामात लोळणाऱ्या माझ्या सईला या भिकारड्या खुराड्यात आणून टाकलेस. हे बघा, थांब, परत तुझा तो टिपिकल मिडल क्लास शहाणपणा मला शिकवू नकोस. अरे त्याचीच फळं भोगतीये माझी सई. तिला या सगळ्याची सवय नाहीये रे, पण केवळ तुझ्यासाठी हे सगळं सहन करतीये ती. तुला पैसे कमवता येत नाहीयेत ना, म्हणून रस्त्यावर उभं राहून फुलं बिलं विकतीये ती. तुला हे सगळं नवीन नसेलच, कारण तुमच्या घराला भिकेच्या डोळ्यांची सवयच आहे ना. पण आमच्या ओळखीच्या कोणी जर पाहिलं ना तर लाज जाईल आमची. आणि म्हणून तू आता तुझं तोंड बंद ठेव आणि मी जे काही सांगतेय ना ते नीट ऐक. झालं तेवढं खूप झालं, पण आता तिचे अजून हाल व्हायला नकोत, म्हणून मी आता एक डिसिजन घेतलाय. आमचं स्टेटस, आमची लाईफस्टाईल आणि आमच्या मुलीवर आमचं असलेलं प्रेम लक्षात घेऊन आम्ही आमच्या मुलीला आमच्या घरी घेऊन चाललोय. तुला सोबत यायचं असेल तर वेल अँड गुड, पण आमच्या घरामध्ये आम्ही जसं सांगू तसं तुला वागावं आणि जगावं लागेल. आणि यायचंच नसेल ना तरी उत्तम, पण मग परत माझ्या मुलीच्या वाटेला जायचं नाही अजिबात. नाही, मला माहितीये तू तिथे येणारही नाहीस आणि तिचा नादही सोडणार नाहीस, म्हणून तुझी सध्याची अवस्था बघता तुला मी 3रा ऑप्शन देते. तू तुझी किंमत बघ. नीट विचार करून एक फुल अँड फायनल आकडा सांग, ज्याच्यामध्ये तू आयुष्यभर सुखी राहशील आणि तुझ्याशिवाय आम्ही. बोल ना, किती पैसे द्यायचे आम्ही तुला? 5 लाख, 10 लाख की 20 लाख? लाख नको, मिनिटं हवी आहेत तुमची, तीही फक्त 5. आत्तापर्यंत फक्त आणि फक्त सई तुमची मुलगी आहे आणि माझं तिच्यावर मनापासून प्रेम आहे, म्हणून सगळं ऐकतोय मी. पण म्हणून तुम्ही वाटेल ते बोलावं आणि मी वाटेल ते ऐकून घ्यावं असा त्याचा अर्थ होत नाही. एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे करावा, हा संस्कार आहे माझ्यावर. पण दुसऱ्याही गालावर कुणी हात उगारला ना तर तो हात मुळापासून उखडून टाकावा, हेही शिकवलंय माझ्या मामांनी मला. तुझे मामा तेच का की ज्यांनी तुला घराबाहेर हाकलून दिलं? हा, घरातून हाकललं नाहीये, आम्ही ताठमानेनं घर सोडलंय. स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या पायावर उभं राहायला, स्वतःला सिद्ध करायला घरातून बाहेर पडलोय आम्ही, स्वतःच्या मर्जीने. आणि म्हणून हे झोपडं पकडलंय. झोपडं असेल पण ते आमच्या हक्काचं आहे. जसा तुमच्या हक्काचा तुमचा बंगला आहे ना तसंच. हा, आता त्या बंगल्या एवढी आलिशान नसेल आमची खोली, पण तुमच्याकडे जसं एक छप्पर, 4 भिंती आणि खाली एक जमीन आहे ना, तसंच आमच्याकडेही आहे. फरक असेल ना तर तो फक्त तुमच्या नजरेतला.
ही तीच नजर आहे जी सगळ्या गोष्टी फक्त स्क्वेअर फूट मध्ये मोजते. पण मन किती मोठं आहे, भावना किती खोल आहेत ना, हे कधी दिसत नाही तिला. ही तीच नजर जी प्रत्येक गोष्टींमध्ये प्राइस टॅग शोधते, पण माणसांची, त्याच्या भावनांची किंमत कधी दिसत नाही तिला. अहो, ही तीच नजर जी फक्त आलिशान, पॉश आणि चकचकीत गोष्टींमध्ये सुख शोधते, पण आपल्याच मुलीचं सुख कुठं दडलंय ना, याकडे ढुंकूनही बघत नाही. तुला काय वाटतं, या भिकारड्या अवस्थेत माझ्या मुलीचं सुख दडलंय? मी ज्या सईला ओळखतो ना, तिला या असल्या गोष्टी कधीच दिसत नाहीत. तिला ना प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्हिटी दिसते फक्त. आपण गरीब असलो तरी आपण किती श्रीमंत आहोत, ही परिस्थिती कितीही ब्लॅक अँड व्हाईट असली तरी किती कलरफुल आहे, आणि आपल्या हातात काहीही नसलं तरीही आपल्याकडे किती काय आहे, हे तिनेच बघायला शिकवलंय मला, माझ्या सईने.